2-3 वर्षामध्ये त्यांची माझ्या तरी अपेक्षेपेक्षा खूप चांगली तयारी आहे। आणि राधिकानं सुंदर गायलं, नारायणी आहे, आमची ईश्वरी आहे, बाकी सगळ्या माझ्या विद्यार्थिनी आहेत। आणि इकडे गायनाचार्य हरिभक्तपरायण माऊली नाव सांगा मला, वैभव बाबा आहेत हरिभक्तपरायण, सांडू बाबा आहेत हरिभक्तपरायण, गजानन बाबा आहेत, सगळी गायक मंडळी। खरं तर आज तुमची माईक घेऊन आम्ही अन्यायच करतोय तसं काही नाही ना, पण तुम्ही पण मनाचा मोठेपणा करून लेकरांना संधी दिली त्याबद्दल तुमचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते। आणि मृदंगाची फार सुंदर अशी साथ देणारे, ज्यांच्या चाट वाजवण्यामध्ये खूप वजन आहे माऊली तुमच्या थापेमध्ये, हरिभक्तपरायण सागर बाबा, सर्व गायक गुणीजन मंडळी, मृदंगाचार्य, हार्मोनियमची साथ देणारे हरिभक्तपरायण विजय बाबा, या सगळ्यांसाठी एकदा कौतुकाचे टाळी वाजवूयात आपण। खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम आहे, साऊंडवाला दादाचं एकदा कौतुक करा, टाळी वाजवा त्यांच्याकरता। खरं तर इथं उभं राहिल्यानंतर मला वाटत होतं कीर्तन संपेपर्यंत मेळ लागतो की नाही, पण तुमचं कौतुक आहे, खूप चांगल्या पद्धतीनं जे आम्हाला अपेक्षित आहे तुम्ही ते देताय। गजर मुक्ताबाईचा ही यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूब चॅनलवाल्या दादानं सुद्धा मला कीर्तन घेताना संपर्क केला होता। गजर मुक्ताबाईचा, भैयाचं नावच लक्षात नाही, गजानन महाराज, हां माझा फोन झाला त्यांचा, माझा गजानन महाराजांनी मला फोनवरती संपर्क केला होता कीर्तन सेवा घेताना। आजही त्यांचा फोन आला, म्हणे दीदी गावकऱ्यांशी संपर्क झालाय का, म्हटलं झालाय। खूप चांगलं चॅनल आहे गजर मुक्ताबाईचा। या चॅनलवरती तुम्हाला महाराष्ट्रातली नामांकित कीर्तनकार मंडळी त्यांची कीर्तनं पाहायला मिळतील। फक्त मोबाईलवरती जायचं आणि यूट्यूबवरती हे चॅनल ओपन करायचं गजर मुक्ताबाईचा आणि त्याला सबस्क्राईब करायचं, म्हणजे आपल्या गावात ते आले त्यांचंही सार्थक। आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला हा कार्यक्रम त्या चॅनलवरती पाहायला मिळेल। सर्व गुणवान मंडळी विना घेतलेल्या ताई आहेत, इथे कोणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, परिसरातून पंचक्रोशीतून आलेले भाविकजन, वारकरी बांधव, महिला माता वर्ग, पुरुष वर्ग, आबाल वृद्ध मंडळी, आपल्या सगळ्यांच्या मध्ये ईश्वराचं चिंतन पाहू। मला वाटतं आणखी एक यूट्यूब चॅनल आहे का इकडे, दुसरं चॅनल कोणतं आहे, आम्ही वारकरी, वा वा, आम्ही वारकरी या सुद्धा यूट्यूब चॅनलवरती हा कीर्तनाचा कार्यक्रम आपल्याला पुन्हा पाहायला मिळेल। तर या दोन्ही चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि वारकरी संप्रदायाचं हे जे आहे ना सगळं वैभव, तर या वैभवाचा सगळ्यांनी आनंद घ्या, याला जिवंत ठेवण्याचा आपण सगळे मिळून सेवा कार्य करू। विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी निवडलाय। खरं तर इर्लाकर मंडळी तुम्ही खूप आपलेपणा, आम्हाला एका दिवसाच्या कीर्तनासाठी आम्ही आलो आणि काय म्हणतात ना की आमचे विद्यार्थी आपल्या गावात कथा करण्यासाठी आहेत, आमच्या संस्थेचे सभासद मंडळी आपल्याकडे कार्यक्रमासाठी आहेत। अगदी त्या सगळ्या प्रेमानं तुम्ही आमचा खूप सन्मान केला, आदर केला, त्याबद्दल आम्ही तुमचे कायम ऋणी राहू। सेवेसाठी जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। जगद्गुरु तुकोबाराया या अभंगामध्ये काय सांगतात त्याचा सरळ अर्थ एकदा सांगते, नंतर आपण विस्तारपूर्वक याच्यावरती चिंतन करू। काय सांगू आता संतांचे उपकार, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की संतांचे प्रचंड उपकार आपल्यावरती आहेत। काय उपकार आहे संतांचे, तर संतांचे उपकार शब्दात मांडू शकत नाही, एवढे अगणित उपकार त्यांचे आपल्यावरती आहेत। बरं याच्या पुढे महाराज म्हणतात, मज निरंतर जागविती, संत महात्मे जीवाला जागवण्याचं काम करतात। खरं तर या जगामध्ये जागवणारे आणि खरी दिशा दाखवणारे संत आहेत, त्यांच्या पलीकडे त्यांच्या व्यतिरिक्त मानवी जीवनाच्या उद्धाराचा मार्ग, उत्थानाचा मार्ग संताशिवाय दुसरं कोणी आपल्याला दाखवू शकत नाही। माणसातला माणूस जागा करण्याचं काम जे संत महापुरुष मंडळी करतात, त्यांच्या ऋणातून ऋणमुक्त होण्यासाठी आम्ही नेमकं काय करावं, तर त्यांच्या बाबतीमध्ये काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, पण महाराजच म्हणतात ठेविता हा पायी जीव थोडा।
आम्ही आमचा जीव जरी काढून ठेवला ना तरी तो कमीच आहे. संतांच्या सहज बोलण्यातून जगाचं कल्याण आहे. सहज बोलणे हितोपदेश करोणी सायास शिकविती. आणि शेवटी कोणीतरी विचारलं, महाराज साधूचा साधकाबद्दल भाव कसा आहे? महाराजांनी सांगितलं, गायीचा बछड्याबद्दल जसा तसा संतांचा साधकाबद्दल आहे. तो का म्हणे, वत्स धेनु वेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत. असा या अभंगाचा अर्थ झाला. आता आपण याचा विस्तार करू. विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग. जगद्गुरु तुकाराम महाराज महान संत आहेत. जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्रातले काही आश्चर्य सांगते मी तुम्हाला. आश्चर्य म्हणजे ही गोष्ट होऊ शकत नाही, पण ती घडली तेव्हा माणूस आश्चर्यचकित होतो. कल्पना करा, कधीच एखादा पाहुणा आपल्या गावाकडे येऊ शकत नाही, आपल्या घरी येऊ शकत नाही एखादा पाहुणा, आणि तो पाहुणा अचानक आपल्या दारात उभा असेल. आपल्याला आश्चर्य वाटतं की नाही? पहिला मंडळ, जावयानं फोन न करताच जावाई सासरवाडीला आला आणि दारात अचानक उभा राहिला. आश्चर्य वाटेल का मी तुम्हाला? झोपल्या का काय? तुम्हीच ऐकताय ना इरला? जावयाचा फोन नाही, काही नाही, अचानक दारात उभा झाला जावाई. आश्चर्य वाटेल की नाही तुम्हाला? एखादी गोष्ट शक्यच नाही आणि ती गोष्ट शक्य होणं, ती गोष्ट घडलेली दिसणं, माणूस आश्चर्यचकित होतो की होणेच नाही पण घडलं कसं. अशा बऱ्याच काही गोष्टी जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्रामध्ये आहेत की त्या आश्चर्यकारक आहेत. जसं की देहासहित वैकुंठाला जाणं, या मृत्यूलोकात ही गोष्ट शक्यच नाही. आहे का शक्य? नाही, शक्यच नाही. का? प्रत्येक जन्माला आलेल्या निर्माण झालेल्या जीवाला मरण नावाची गोष्ट सोबत लागलेली आहे. एक दिवस जायचंय. कोणी दिवशी यमयती चालून, कोणी दिवशी प्राण जाती घेऊन, कोणी दिवशी स्मशानी जाऊन एकटेच रहावे समयासी सादर भावे. हो समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. देव ठेविला कैसे रहावे, देव ठेविला कैसे रहावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी सादर सादर भावे. मृत्यू नावाची गोष्ट माणसाला चुकवता येत नाही, पण महाराजांनी, आणि जन्म झालेला माणूस देह सोडून इथेच जातो, देह सोबत घेऊन जात नाही, पण महाराज देहासहित वैकुंठाला गेले. हे आश्चर्यच आहे की नाही? कुडी सहित झाला गुप्त तुका. ही काय गोष्ट साधारण वाटते आपल्याला? देहासहित माणसाचं जाणं या भूमंडलावरून नाहीये, देह सोडून जावा लागेल, पण महाराज देहासह वैकुंठाला गेले. ही आश्चर्याची गोष्ट जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्रात पाहायला मिळते. महाराजांच्या चरित्रातलं आणखी एक आश्चर्य सांगते मी तुम्हाला. एका कागदावरती काहीतरी लिहिलंय आपण, अगदी तो कागद दगडाला गुंडाळला, दोरानं घट्ट केला
आणि तो कागद पाण्यात सोडला. 13 तासानंतर मी तो कागद तुम्हाला मागितला, द्या बरं तो कागद. कागद हाताला लागल? जरी लागला तर त्याच्यावर अक्षरं राहतील का तशाच तशी? नाही. पण ज्यांच्या ग्रंथाला, ज्यांच्या लिखाणाला, ज्या शाहीनं अभंगाचं स्वरूप धारण केलं, त्या शाहीला पाणी विरघळवू शकलं नाही, त्या कागदाला विरघळवू शकलं नाही. कारण ते शब्द नाही, तर ते महाराजांच्या मुखातून प्रसवलेलं अमृत होतं. ते अमृत आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा जशास तसा पाण्यातून बाहेर येतोय, हे आश्चर्यच आहे की नाही? इरला कीर्तन संपेपर्यंत काही ना काही बोलावं लागेल तुम्हाला. जशास तसे ग्रंथ मिळवणं ही गोष्ट साधारण नाहीये, हे आश्चर्य आहे. बरं, माझं खोटं वाटत असेल तुम्हाला तर प्रयोग करून पहा घरामध्ये. कागद घ्या, पाण्यात टाका आणि जशा, बरं कागद कोणता घ्या? जमिनीचे कागदपत्र घ्या, पाण्यात बुडवा. एक तर हिंमतच होणार नाही आपली, पण ती जरी बुडवली तर जशाच तशी आपल्याला मिळणार नाही. खरं सांगते तुम्हाला, जमिनीची कागद आपण नाही बुडवू शकत, पण तुकोबारांनी बुडवली बरं. सगळी कर्ज खतं महाराजांनी इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवली. किती कसलं वैराग्य म्हणावं लागेल हे महाराजांचं. जगद्गुरु तुकोबारायांचा ग्रंथ पाण्यामध्ये जशाच तसा तरला, हे आश्चर्य आहे. जळी दगडाचं हितवया, जळी दगडाचं हितवया, जळी दगडासहित वाया, जळी दगडासहित वाया. हा तारी येल्यात चलाया, तारी येल्यात चलाया, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, हा धन्य तुकोबा समर्थ. जळी दगडा सहित वह्या, तारी येल्या जैशा लाया. पाण्यामध्ये ग्रंथ बुडवले, पण ते जशास तसे प्राप्त झाले. आश्चर्य आहे जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्रातलं. जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्रामध्ये आपल्याला आणखी एक आश्चर्य पाहायला मिळतंय की जगद्गुरु तुकोबारायांच्या नावानं यम सुद्धा घाबरतात. तुकाराम तुकाराम, ओ तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, ओ तुकाराम तुकाराम. नाम घेता कापिया, नाम घेता कापिया, धन्य तुकोबा समर्थ, ओ धन्य तुकोबा समर्थ. नाम घेता कापिया, नाम घेता कापिया, धन्य तुकोबा समर्थ, हो धन्य तुकोबा समर्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारायांच्या नावाला यम घाबरतो. काही नावं अशी असतात की ती नावं ऐकली तरी माणसं घाबरतात. काही नावांनी कुणाकुणाला धाक आणि भीती दाखवल्या जाते, पण ज्यांचं नाव ऐकल्यानंतर माणसं घाबरतात ते यमराज तुकोबारायांच्या नावानं घाबरतात. खरं तर यम, भूत, वेताळ यांनी देवाच्या नावाला घाबरावं. आणि एक ही गोष्ट तुम्हाला पटवून देताना एक सांगेन मी तुम्हाला
की एका देवाचं असं एक नाव आहे की त्या नावाला भूत घाबरतात पहा. ते नाव मी तुमच्या तोंडातून बाहेर काढते, तुम्ही फक्त माझ्यासोबत बोला. कधीतरी रात्रीच्या वेळेला गावच्या स्मशानभूमीतून येण्याचा योग यावा. रात्री 12 नंतरची वेळ असावी, 12च्या नंतरची वेळ, आणि स्मशानभूमीत पाय टाकला की मग लक्षात यावं आज अमावस्या आहे म्हणून. आणि मध्ये स्मशानभूमीत थोडंसं 4-2 पाऊल आपण आतमध्ये स्मशानभूमीत टाकून गेलो की मग आजोबांनी लहानपणी सांगितलेलं आठवावं. पप्या, रात्री 12 नंतर निघतं बरं का, नसलं तरी दिसतं. खरं तर नसतंच पण ते दिसतं. वेगळे वेगळे आवाज यायला लागतात, कानात असं सुन्न होतं, किर कसला तरी आवाज कानात येतो. एवढे आपण घाबरतो, एवढे घाबरतो की आपल्या तोंडातून एक नाव बाहेर पडतं. तिथं काही कीर्तनकार पण नसतात नाव घ्या म्हणायला. तिथं आपण एकटेच असतो, सोबत कोणी नसतं. रात्रीची 12च्या नंतरची वेळ असते, अमावास्येचा दिवस असतो, पूर्ण काळी कुट्ट रात्र, आणि मग तिथे आपल्या तोंडातून एक नाव बाहेर पडतं. कोणता? वाह, राम नाव. तिथं राम म्हणा कोणी म्हणतं का? नाही म्हणत. पण ऑटोमॅटिक आपल्याला लहानपणी शिकवलेलं ना, भूतांची भीती वाटली की राम राम म्हणायचं. लगेच आपण तोंडातून राम 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 म्हणतो. याचा अर्थ काय? राम नामाला भूत घाबरतं. बरोबर? रामाच्या नावाला भूत घाबरतं. याचा आणखी एक पुरावा देते मी तुम्हाला. गोस्वामी संत तुलसीदासजी शौचाला जायचे आणि वापस येताना डब्यामध्ये उरलेलं थोडंसं पाणी एका झाडाच्या बुडाला टाकायचे. असं एक दिवस नाही, 12 वर्ष त्यांचा हा नित्यक्रम. शौचाला जायचं, वापस येताना डब्यात उरलेलं थोडंसं पाणी झाडाच्या बुडाला टाकायचं. 12 वर्ष त्यांनी झाडाच्या बुडाला पाणी घातलं. 12 वर्षानंतर तिथून एक भूत प्रगट झालं. हा 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 हु 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 करत ते भूत प्रगट झालं. आणि त्या भूतानं तुलसीदासजीला म्हणतंय, महाराज तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावरती. तुम्ही मला 12 वर्ष पाणी पाजलंय, तुमच्या उपकारातून मी कसा उतराई हो? सांगा, तुम्ही जे मागताल ते मी तुम्हाला देईल. तुलसीदासजी म्हटले, भूत आहेस तू? म्हणे, हो मी भूत आहे. मी जे मागल ते देशील? हा म्हणे, तुम्ही फक्त मागून पहा, तुम्हाला जे पाहिजे ते मी देऊ शकतो. तुलसीदासजी म्हटले, तुला घर नाही, दार नाही, बंगला नाही, गाडी नाही, काही नाही तुझ्याकडं, आणि तू काय देणार आहेस? म्हणे, माझ्याकडे जरी काही नसलं तर माझी ताकद अशी आहे, माझी पावर अशी आहे, मी कुणाचंही उचलून आणून तुम्हाला देऊ शकतो. भूतच असतात बरं तशी, कुणाचंही उचलून कुणालाही देणारी. माणसं ही कामं करत नाहीत. कुणाची वस्तू गुपचूप उचलायची आणि कुठेतरी नेऊन ठेवायची, ही कामं भूतांची आहेत. अशी कामं जर आपल्याकडनं होत असतील तर ती थांबवा वेळीच, कारण आपण काही भूत नाही. बरीच लोक असतात, रात्री शेतात पाणी भरायला दारे धरायला गेले की दुसऱ्याचे पाईप उचलून घ्यायचे ना आपल्या शेतात टाकायचे. मी आपल्या इरल्यातलं काही सांगत नाही, मी खूप दूरचं सांगते. तिकडे गेलं की विचार करू तुमचं सांगायचं का. ते भूत म्हणते, महाराज तुम्ही फक्त मागून पहा, तुम्हाला जे पाहिजे ते मी देतो, फक्त मागा. तुलसीदासजी म्हटले, खरंच देशील तुम्हाला जे पाहिजे ते? हा, तुम्ही मागून तर पहा, देईल मी, फक्त मागा. तुलसीदासजी म्हटले, खरंच देशील काय? महाराज खरंच खरंच काय लावलंय, तुम्ही फक्त मागा, तर नाही दिलं तर बोला. खरंच देशील काय? देईल ना, खरंच. अहो देणारच. ठीक आहे, हे पिशाच्या, तू मला द्यायला तयार आहे, माझ्या उपकारातून तुला उतराई व्हायचं आहे, एकच दे मला, मला राम भेट घालून दे. भूतच गायब, थांबलंच नाही तिथं. त्यानं 2 तास तुलसीदासजीची गाठच घेतली नाही. जे धूम पळालं त्यानं मागं वळून पाहिलं नाही. एरवी भूत म्हटलं की आपल्याला घाम फुटतो, पण भूताला घाम फुटला, भूतच पळून गेलं. याचा अर्थ काय? राम नामाच्या पुढे भूत थांबत. 2 तासानं भूत भेटलं तुलसीदासजींना. तुलसीदासजी हात जोडतो, तुम्हाला तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल, फक्त ते नाव घेऊ नका. तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल, फक्त नाव घेऊ नका. याचा अर्थ काय आहे? राम नामाला भूत
घाबरतय. खरंच सांगते तुम्हाला, खरंच रामनामाला भूत घाबरताय. जी माणसं आहेत तीच कीर्तनाला आलेली आहेत. पुढचा अर्थ तुम्हीच काढा. भूत इकडं येऊ शकत, बघा बरं, विचार करून बोला. मी तर काय जाईल कीर्तन झालं, पण तुमचेच गाठे पुन्हा. राम नामाला भूत घाबरतं. कुणीतरी बोललं रामाच्या नावाला भूत घाबरतं, मग तुकोबारायच्या नावाला घाबरायचं काय कारण? महाराजांच्या अंतःकरणातून भाव निर्माण झाला. महाराज म्हणतात रामाच्या नावाला भूत घाबरतं, आमच्या नावाला घाबरण्याचं काय कारण? त्याचं एकच कारण आहे. काय कारण? तुम्ही काय राम आहात का? नाही, आम्ही राम नाही आहेत, पण आम्ही नावाची तुकाराम आहोत, म्हणून भूत घाबरतं. म्हणून यम आम्हाला पाहून घाबरून पळून जातात. नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. राम धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. जगद्गुरु तुकोबारायांच्या नावाचं सामर्थ्य यमाच्याही अंगाला थरकाप सुटावा, हे महिमान माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचं, हे आश्चर्य आहे जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्रातलं. अनेक आश्चर्याच्या गोष्टीनं भरलेलं तुकोबारायांचं जीवन चरित्र, त्यातला एक भाग अजून सांगते. विठ्ठल 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 महाराजांच्या चरित्रातलं आणखी एक आश्चर्य सांगते तुम्हाला. इरला कान देऊन ऐका. ज्या आईच्या उदरामध्ये बाळ वाढतं, बाळ जन्माला येतं जिच्या उदरातून, एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या आईला 2 लेकरं असतील, 3 लेकरं असतील, पण पहिलं बाळ दुसऱ्या बाळासारखं दिसत नाही, दुसरं बाळ पहिल्या बाळासारखं दिसत नाही. ते जुळे असतील तरी सेम टू सेम नाही, काही ना काही फरक असतो. एवढ्या मोठ्या भरलेल्या जगामध्ये एक माणूस दुसऱ्या माणसासारखा दिसत नाही. जी जन्माला घालते ती आई सुद्धा ही गोष्ट करू शकत नाही की माझं पहिलं बाळ जसं आहे तसं दुसरं तसंच दिसणार. तिला सुद्धा शक्य नाही, कारण ती जन्मदाती आहे, तिला सुद्धा हे शक्य नाहीये. पण जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्रात आणखी एक आश्चर्याची गोष्ट अशी घडली की महाराजांनी छत्रपती शिवरायांसारखे अनेक शिवाजी महाराजांची रूप बनवली होती किंवा ती बनली होती. उदाहरण सांगते तुम्हाला. खरं तर सांगते, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की माणसाचा स्वाभिमान, मराठी माणसाची मान, शान आन बाण, सगळ्या गोष्टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आज आपल्या गळ्यामध्ये माळ, गळ्यात टाळ, भाळावर बुक्का, कपाळावर कुंकू, दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत असेल तर केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे आहे. छत्रपती शिवरायांचा पुतळा इथे आहे. छोट्याशा गावामध्ये एवढा मोठा पुतळा. खरं तर गावकऱ्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. तुम्हीच तुमच्यासाठी एकदा टाळी वाजवून घ्या. शिवरायांचा पुतळा पाहिला, महाराजांचा फोटो पाहिला, महाराजांचं नाव घेतलं की माणसाची छाती गर्वानं फुगते, स्वाभिमान जागा होतो माणसाचा. एवढी ताकद महाराजांच्या नावात निर्माण झाली. का तर ती ताकद महाराजांच्या कर्तृत्वानं प्राप्त झालेली आहे. त्यांनी मातीसाठी, मातीतल्या माणसांसाठी जे समर्पण केलं ना, त्यातून हे सगळं त्यांच्या नावाला वैभव आणि श्रीमंती प्राप्त झालेली आहे. पुतळा उभा केलाय, या पुतळ्याचा थोडासा अभ्यास करायचा आपण. या भारताच्या, महाराष्ट्राच्या मातीमध्ये जे क्रांतिकारक युगपुरुष, जी मोठी माणसं होऊन गेली ना, या मातीसाठी, मातीतल्या माणसासाठी लढलेली, तर त्या माणसांचा गौरव आजही चंद्र सूर्य असे तोपर्यंत या लोकांचा गौरव आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई
त्या पण घोड्यावर आहेत स्वार, त्यांचा पण घोडा पहा. आता महाराष्ट्रात तर त्यांचे पुतळे नाही आहेत, पण मोबाईलवर सर्च करा. पुण्यश्लोक अहिल्यादेवीबाई होळकर यांचा पण घोडा पहा. महाराणाजी प्रताप यांचा पण घोडा पहा. छत्रपती शिवराय यांचा पण घोडा पहा. हे जे मातीसाठी लढलेली माणसं आहेत ना, ज्या घोड्यावर स्वार झालेले आहेत, तर त्या घोड्याचा पाय उंच आहे पहा. एक पाय उंच आहे. आता इथं तर समोरच आहे आपल्या. महाराणा प्रतापजीच्या घोड्याचा पाय उंच आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई त्यांच्या घोड्याचा पाय उंच आहे. आपल्या अहिल्यादेवीबाई होळकर त्यांच्या घोड्याचा पाय उंच आहे. छत्रपती शिवरायांच्या घोड्याचा पाय उंच आहे. याचा अर्थ मी माझ्या मनानं काढलेला, मला काही माहिती नाही, पण माझं मन, माझी बुद्धी, माझा विचार, किंवा कधी कधी असं चांगली माणसं जेव्हा चर्चेला बसतात तर त्या चर्चेतून कानावर पडलेलं आणि अंतकरणातून बाहेर निघालेलं आहे. ही जी माणसं आहेत ना, ज्यांच्या घोड्याचा पाय उंच आहे, या माणसांनी कोणासमोरच गुडघे टेकवलेले नाहीत, म्हणून त्यांचे घोडे सुद्धा ताठ आहेत आणि घोड्यांचे पाय सुद्धा उंच आहेत. कोणासमोरच झुकलेले, नमलेले, शरण गेलेली माणसं नाही ती. तर छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायांच्या कीर्तनाला जायचे. कांदेव नाही का, 350 किल्ल्याचा मालक होता माझा राजा. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनावर छत्रपती शिवाजी महाराज राज्य गाजवतात. फक्त महाराष्ट्रच नाही, खरं तर छावा चित्रपट काढणाऱ्या त्या उतेकरांचंही खरं धन्यवाद व्यक्त करायला पाहिजेत की त्यांनी छावा चित्रपट काढला आणि ज्या संभाजी महाराजांचा इतिहास फक्त महाराष्ट्रातल्या माणसांच्या पुरता मर्यादित होता, त्याला अगदी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जगभरामध्ये शंभू राजाचा इतिहास पोहोचवण्याचं काम त्या चित्रपटानं केलेलं आहे. कुठल्याच खानाचा चित्रपट पहा असं मी म्हणणार नाही तुम्हाला, ते सगळे घाण आहेत. फक्त एक काम करायचं, ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी छावा चित्रपट आवर्जून पहा. आपला स्वाभिमान जागा झाल्याशिवाय राहत नाही. महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीला एकत्र करून स्वराज्याचं तोरण बांधण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि त्या स्वराज्याला ताकदीनं स्वतःच्या खांद्यावर पेलवण्याचं काम छत्रपती शंभू राजानं केलं. असं पेलवलं की छत्रपती शंभू राजानं बलिदान दिलं पण धर्मांतर केलं नाही. बलिदान दिलं पण गुडघे टेकवले नाही. बलिदान दिलं त्यांनी, स्वतःचं समर्पण केलं, पण कधीच वाईट गोष्टींना, म्हणजे औरंगजेब काय काय बोलत होता, धर्म स्वीकार आमचा, तू शरण ये मला, खजिना कुठं आहे ते सांग, माझा हो, पण झाले नाही. शंभूराजे आत्मसमर्पण केलं, बलिदान दिलं आणि त्या बलिदानातून शंभूराजे अजर अमर पदाला पोहोचले. तर मला एकच सांगायचं आहे तुम्हाला की छत्रपती शिवाजी महाराज एवढे महान होते, 350 किल्ल्याचे मालक होते, पण छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात यायचे, साधारण माणसासारखं बसून कीर्तन ऐकायचे. 350 किल्ल्याचे मालक होते शिवाजी महाराज. हे आवर्जून उल्लेख करण्या पाठीमागे एकच कारण आहे की तेवढी प्रॉपर्टी आता आपल्याकडे नाहीये. तरी आपण कीर्तनामध्ये, आपण म्हणजे तुम्ही नाही, ज्यांच्याकडे कुठे गाडी आहे, अंगावरती खूप काही सोनं आहे, जास्त प्रमाणामध्ये प्रॉपर्टी आहे, अशा वेळेला आपली संपत्ती, आपली पदं कीर्तनात बसायला आपल्याला आडवी येतात. पण राजाकडे काय काय कमी आहे, तरीही छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात येऊन बसायचे. आणि महाराज कीर्तनात येऊन बसायचे, मुघल सगळे पाठीमागं लागलेले महाराजांना पकडायचं होतं. कुठून तरी सूर लागला की शिवाजी महाराज कीर्तनात बसलेले आहेत तुकोबरायांच्या. सगळे मुघल सिपाही आले. आता त्या कीर्तनाच्या चोहो बाजूने त्यांनी घेराडा घातलाय. त्यांच्या एकच डोक्यात आहे, शिवाजी महाराज आता पकडणं काही कठीण नाही, कारण सगळी माणसं कीर्तनात दंग आहेत, सगळी माणसं स्वतःला हरवलेली आहेत. आता शिवाजी मात्र पकडल्या जातील. पण जेव्हा मुघल सैन्य त्या बसलेल्या सगळ्या गर्दीमध्ये छत्रपती शिवरायांना शोधू लागलं, लक्षात घ्या, भगवान पांडुरंग परमात्माच्या कीर्तनामध्ये दंग होऊन गेलेले जगद्गुरु तुकोबाराया त्यांच्या लक्षात जेव्हा आलं की अरे
माझे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा धर्माच्या रक्षणाचं काम करतायत, आमचं सुद्धा धर्मरक्षणाचं काम चालू आहे. फरक एवढाच आहे, आमच्या हातात शास्त्र आहे आणि शिवरायांच्या हातात शस्त्र आहे, पण दोघं सुद्धा धर्माचंच काम करतायत शस्त्र आणि शास्त्र हातामध्ये घेऊन. आता जर माझे छत्रपती शिवाजी महाराज या मुघलांच्या हाती लागले तर उद्या हे चाललेलं कीर्तन ते बंद पडतील. आम्ही जे कीर्तन करतोय ना, या कीर्तनाला शिवरायांचा अभय आहे, पण हाच राजा धर्मासाठी अभय निर्माण करणारा, अनुकूलता निर्माण करणारा हा आमचा राजा. या महाराष्ट्राच्या मातीचा श्वास, या महाराष्ट्राच्या मातीचा ध्यास, या महाराष्ट्राच्या मातीचा उगवता सूर्य जर मुघलांच्या हाती लागला तर हे ग्रहण या मातीला लागेल, या सूर्याला लागेल आणि मग नको त्या गोष्टी घडतील. मग जगद्गुरु तुकोबारायांच्या कृपेनं, त्यांच्या प्रभावानं, वाणीनं असा काय परिणाम झाला. मुघल तर चोहो बाजूनं प्रचंड गर्दीमध्ये शिवरायांना पाहत होते, पण नंतर 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 अशी स्थिती झाली की मुघलाला प्रत्येक माणूस शिवाजी महाराजांसारखा दिसायला लागला. प्रत्येक माणूस शिवाजी महाराजांसारखा दिसतोय. त्यांना कळच ना खरे शिवाजी कोणते, ओरिजिनल शिवाजी महाराज कोणते. त्यांच्यातलंच कोणीतरी म्हणत होतं, जा एकाला पकडून आण, तर ते पकडायला सुद्धा पुढे जात नव्हते. तर शिपाई म्हणायचे, आम्ही जर एखाद्याच्या अंगाला हात लावला आणि आमचंच रूप शिवाजी महाराजांसारखं झालं तर विनाकारण आम्ही जातो फाशीला, आम्हाला सुळावर चढवतील, आमचा प्राण जाईल. कुणी हात लावायला सुद्धा तयार नाही. एकटे शिवाजी महाराज कीर्तनामध्ये बसले होते, पण तुकोबारायांनी अशी काही कृपा केली की प्रत्येक व्यक्तीला शिवरायांचं स्वरूप प्राप्त झालं. हे आश्चर्य ज्यांच्या कीर्तनात घडलं त्यांना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. ते जगद्गुरु तुकोबाराया. संत कृपा माणसाच्या जीवनामध्ये किती मोलाची आहे. संताच्या संगतीमध्ये माणसाच्या जीवनात प्रचंड मोठं कमालीचं परिवर्तन करण्याची ताकद आहे. हे सांगतायत अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. काय सांगू आता संतांचे उपकार, 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 काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर, मज निरंतर जागविती, सानि धनि ध प ध प म प म ग स ग म प प म ग म नि स ग स नि स ग स नि स ग स. मज निरंतर, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे उतराई. मज निरंतर, हो जय हो. निरंतर, मज निरंतर, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे उतराई, भावे काय सांगू आता संतांचे उपकार, हो मज निरंतर जागविती. काय सांगू आता संतांचे उपकार, हो मज निरंतर, मज निरंतर जागविती. वा, फार
फार सुंदर. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की संतांचे प्रचंड मोठे उपकार आमच्यावरती आहेत. संतांचे एवढे उपकार आमच्यावरती आहेत की ते उपकार सांगण्यासाठी आमच्या सुद्धा शब्दाला मर्यादा लागली. ज्यांच्या वाणीतून 4000 अधिक अभंगाचा गाथा निर्माण झाला ते तुकोबाराय म्हणतात की संतांचं वर्णन करण्यासाठी माझ्या शब्दाला मर्यादा लागली. काय सांगू बरं मी आता, काय सांगू आता संतांचे उपकार. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये उपकार शब्द फार महत्वाचा आहे. कदाचित तुम्ही दृष्टांत कधी ऐकूनही गेला असताल. आता 2-3 विद्यार्थ्यांची कीर्तन होती, कदाचित त्यांच्याही तोंडून ऐकलं असेल किंवा अंकिताताईच्या कथेमध्येही तुम्ही ते उदाहरण ऐकलं असेल की या जगामध्ये उपकार आणि अपकार हे 2 शब्द आपल्याला वारंवार ऐकायला मिळतात. वारंवार उपकार आणि अपकार. उपकार आणि अपकार हे दोन्ही शब्द किंवा या दोन्हींचा भाव एकाच उदाहरणातून तुम्हाला कळेल असं उदाहरण सांगते. एक शेतकरी गृहस्थ होता. त्या शेतकरी गृहस्थानं 2 तरणी गोरी बैलगाडीला जुंपली आणि तो शेतामध्ये निघाला. तरण्या गोऱ्यांना काही शिस्तीमध्ये चालायची सवय. सगळ्या शहाण्या माणसांनी माना हलवल्या. तरण्या गोऱ्यांना काही शिस्तीमध्ये चालायची सवय नसते. ती भदडाक फदडाक 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 चालतात. मग तो गृहस्थ त्या बैलांना घेऊन शेतामध्ये गेला आणि शेतात गेल्यानंतर दिवसभर शेतातलं काम पाहिलं. संध्याकाळी पुन्हा बैलगाडीला जुंपली आणि गावाकडे निघाला. संध्याकाळी बैल जेव्हा गावाकडे निघतात तेव्हा ती सुसाट पळत असतात. नाकात वारं शिरल्यासारखं करतात पहा. तरणी गोरी कधी शिस्तीमध्ये चालत नाहीत. जसं गाव जवळ आलं तसं बैल येड्यासारखं करायला लागली पहा. आपल्या ग्रामीण भागात एक म्हण आहे, गाव जवळ आलं की बैल येड्यागत करतात. पाहुणे घरात आले गेले की उलट्याच उड्या मारतात. बरं ते का उड्या मारतात त्याचं अजूनही उत्तर कळालेलं नाही. उलट्या उड्या मारणार. मी काय उडीच्या विरोधात नाही, तर शहाणी माणसं उड्या मारतात. लहान लेकरांना मारले म्हणून काय फरक पडला. लेकरं उड्या मारतात, मारू द्या उड्या. आईजवळ उडी मारावी, वडिलांच्या जवळ उडी मारावी. पण काही कार्टे एवढे विचित्र आहेत, डायरेक्ट पाहुण्याच्या थोबाडावर उड्या मारतात. अशी काय तुमच्या गावात नाही, तो भाग वेगळा. विचित्र लेकरं आहेत. तसं पाहुणे घरात आले की लेकरं उलट्या उड्या मारतात आणि गाव जवळ आलं की बैल सुसाट पळतात. ती बैल सुसाट पळायला लागली. पळता पळता बैलाच्या नाकातली व्यसन तटकन तुटली. गाडीवरचा ताबा सुटला. माणूस घाबरला. आता गाडीचं जर ब्रेक फेल झालं तर ड्रायव्हर घाबरतो की नाही? का तुमच्यात कोणी ड्रायव्हरच नाही? 2 व्हीलर पण चालवत नाही का तुम्ही? माना तरी हलवा की मान. गाडीचं ब्रेक फेल झाल्यानंतर जसा गाडीवान चालक जसा घाबरतो तसं बैलाच्या नाकातली व्यसन तुटली म्हणजे ब्रेक फेल झालं पहा. आपल्या भाषेत ब्रेक फेल झाला. माणूस एवढा घाबरला, काहीच कळलं त्याला. गाडी तर धू धू पळायला लागली. खूप जोरात गाडी पळायला लागली. ती गाडी पळायला लागलेली पाहून माणसंच म्हणायला लागले, ए बाबा जरा दमानं गाडी चालव. त्यांना काय माहिती की बैलाच्या नाकातली व्यसन तुटली म्हणून. गाडी दमानं चालव. लोक त्याला म्हणत होती, हे दादा भैया गाडीवाला, भैया भैया गाडीवाला, गाडी धीरे 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 हा करे, गाडी धीरे 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 हा करे हो, गाडी धीरे 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 हा करे. भैया गाडीवाला, भैया धीरे 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 हा करे, गाडी धीरे 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 हा करे. ए दादा जरा तुझी गाडी दमानं चालव. बऱ्याच वेळेला 10वीच्या वर्गातली पोरं गावातून मोटरसायकल एवढ्या स्पीडनं चालवतात की मग ज्यांनी पाहिली ना ते लगेच त्याच्या वडिलाला फोन करतात,
पोरग जरा जोरात गाडी चालवते, लक्ष द्या बरं त्याच्याकडं. म्हणजे तुमच्या गावातली 10वीची पोरं गाडी स्पीडनं चालवतात असं मला म्हणायचं नाही. तर गाडी सुसाट पळते, लोक म्हणतात जरा दमानं चालवा गाडी. त्या माणसानं सांगितलं, दादा माझा गाडीवर ताबा राहिला नाही, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, गाडीवरचा ताबा सुटला, मी विनंती करतो तुम्हाला तुम्हीच रस्त्यावरून बाजूला व्हा. लोक समजदार होती, इरल्यातली होती ना, समजदार होती, लोक बाजूला सरकले. पण गाडी गावच्या वेशीत आली आणि वेशीत होती शांता काकू. खरं सांगते तुम्हाला, नावच फक्त शांताबाई, पण थोडी सुद्धा बिचारीकडे शांतता नाही. असली भांडायला एक नंबर. गावात तिनं एकही घर सोडलं नाही की त्या घरात तिनं भांडण केलं नाही. कधी कधी नावं फार सुंदर असतात, पण माणसंच चुकीचं वागून नावाला खराब करतात. नाव गंगाधर, पण आंघोळ नाही महिनाभर. नाव दीपक, पण दीपकला दिवसा दिवा लावून पाहावं लागतं, एवढा काळा. म्हणजे सगळं नावाच्या विरुद्धच आहे. नाही, आपल्या गावातलं नाही बाळा, आपल्या गावातलं दीपक नाही. पोरं लगेच बोट करून दाखवायला इकडे दीपक आहे. पोरच आहेत ती. तर नावासारखी कृतीच नाही. बाईचं नाव शांताबाई, पण थोडी सुद्धा शांत नाही. नाव तर काय शूरसेन, उंदीर पाहिलं तर कुठं पळावं त्याला कळत नाही. असली काही माणसं भित्री. नावाप्रमाणे कृती नाही. तर त्या माणसाच्या समोर शांता काकू जेव्हा उभी राहिली, एवढा घाबरला ना माणूस तो. त्याला काय बोलावं ते कळलं ना. ते म्हणतं, काकू बाजूला सरका, माझा गाडीवरचा ताबा सुटला, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, बाजूला सरका काकू, बाजूला सरका. काकू एवढी आगाऊ होती, अख्ख्या इरल्यात दाखवायला नाही पहा, एवढी आगाऊ होती ना. काकू म्हटली, का बाजूला सरका, रस्ता काय तुझ्या, रिकाम्या जागा मी गेल्यानंतर तुम्ही भरा. नाही सरकणार बाजूला. काकू रस्ता तुमचाच आहे, बाजूला सरका, गाडीवरचा ताबा सुटला, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, चाक पायावरनं जाईल, दुखापत होईल, काकू बाजूला सरका. काकू म्हटली, नाही सरकणार बाजूला. काकू सरका ना बाजूला. नाही सरकणार, येऊ दे तुझी गाडी, दाखवतेस तुला. गाडी भर आली, चाक पायावरनं गेलं, कडकन पाय मोडला. काकूनं, आता आपल्याला वाईट वाटतं की नाही काकूचा पाय मोडला, पण काकू एवढी आगाऊ होती, तसाच लंगडा पाय घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेली. दवाखान्यात नाही गेली, पोलीस स्टेशनमध्ये गेली. याच्यावर ते केस नोंदवले. केस कोर्टात, कोर्टातून बोर्डावर. हा माणूस घरातच रडत बसला. याची बायको म्हटली, काय झालं तुम्हाला रडायला. अगं काय सांगू, त्या काकूमुळे माझ्यावरती कोर्ट कचेरीची वेळ आली. 7 पिढ्या आपल्याला माहिती नाही कोर्ट कचेरी, आणि ही ह्या बाईमुळे वेळ आली. ते म्हटले, रडू नका, एक वकील लावा, निर्दोष मुक्त व्हा. आलं वकिलाकडे. वकील साहेब, 7 पिढ्याला कोर्ट कचेरी माहिती नाही, बाईमुळे माझ्यावरती ही वेळ आली, मला याच्यातून बाहेर काढा, माझ्यावर उपकार करा, उपकार करा, ओ उपकार करा. वकील साहेब म्हटले, काळजी करू नका, तुमची केस फायनल केल्यानंतर, तुम्हाला निर्दोष मुक्त केल्यानंतर, तुम्हाला वाटतंय ते मला दक्षिणा द्या, तुम्हाला विश्वास ठेवा आणि मी सांगतो तेवढंच करा. म्हणजे काय करायचं, कडघऱ्यात उभं राहिल्यानंतर फक्त बुईंग म्हणा, बाकीचं काही बोलायचं नाही. म्हणे मी तेवढं म्हणल्यानं सुटल काय. हो म्हणे, सुटताल तुम्ही. मग हा माणूस गेला. जाईसपर्यंत उपकार उपकार. वकील म्हटला, काळजी नको करू, जा, फक्त तू उपकाराचा अपकार करू नको म्हणजे बस. कडघऱ्यात ते उभं राहिलं. समोर शांता काकू, जज साहेब वरती, वकील आले. या माणसाला विचारलं, नाव काय तुमचं. याला शिकवूनच ठेवलं होतं. हे म्हटलं, बुईंग. वडिलांचं नाव बुईंग, आडनाव बुईंग. वकिलालाही प्रश्न पडला, 3 बुईंग कसे, नंबर सुद्धा नाहीत. बुईंग नंबर 1, बुईंग नंबर 2, बुईंग नंबर 3, सगळेच बुईंग. गाव बुईंग, इरल्याचंच होतं पण बुईंग बोलला. तालुका बुईंग, जिल्हा बुईंग. ही बाई कोण, बुईंग. अरे चाललंय काय, बुईंग. तुम्ही इथं कसे, बुईंग. काही जरी विचारलं तरी बुईंगच म्हणायचं. शांत काकूची तळपायाच्या आग मस्तकाला गेली. काकू म्हटले, जज साहेब मुडदास बुईंग बुईंगच करायला. काल तर जोरात म्हणत होता काकू, बाजूला सरका, बाजूला सरका, चाक पायावरनं जाईल, दुखापत होईल, पाय मोडल, गाडीवरचा ताबा सुटला, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली. मीच तर त्याला म्हटले, नाही सरकणार बाजूला, रस्ता काय तुझ्या. हे कुणी कुणाला सांगितलं, काकूंनीच जज साहेबांना सांगितलं. साहेबांच्या लक्षात आलं की दोषी ही बाई, हे काल सांगत होतं बाजूला सरका, पण हीच बाजूला गेली नाही.
या माणसाचा काही एक दोष नाही, या बाईचा दोष आहे. पकडलं तिला आणि टाकलं कस्टडीमध्ये. याला निर्दोष मुक्त केलं. हे उड्या मारतच घरी आलं. बायकोला म्हटलं, आजी सोनियाचा देनू. काय आनंद झाला त्याला. तो म्हटला, पटकन कुरड्या पापड भजे करण, खाऊ दे मला पोटभर. त्यानं कुरडई पापड भजे केले. त्यांना 10 भजे एकदाच तोंडात भरले. ते चघळून आतमध्ये ढकलायचे. तेवढ्यात वकील दारात हजर. ओ ग्रहस्थ, उपकार करा, उपकार करा, उपकार करा. उपकार केला, निर्दोष मुक्त केलं. माझे पैसे द्यायचे सोडून घरी येऊन भजे खाता, माझ्या पैशाचं काय? ते म्हटलं, बुईंग. ग्रामस्थ मंडळी, कीर्तन झालं मला बुईंग करू नका म्हणजे झालं. तसं काही करणार नाही तर हा. आणि तसं काही टेन्शन नाही, कारण अंकिता ताई आहेत अजून काल्यापर्यंत. दृष्टांत संपला. दृष्टांतातून एकच सांगायचं आहे मला, की माझ्या ताई दादांनो, व्यवहारामध्ये उपकार आणि अपकार या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. वकिलानं केला उपकार, पण त्यानं केला अपकार. पण संतांच्या बाबतीमध्ये संत एवढा उपकार करतात जगावरती, त्यांच्या उपकाराची उतराई आपण अपकारानं करू दे तरीही ते आपल्यावरती उपकारच करतात. म्हणून प्रचंड उपकार आहे संतांचे. केले उपकार सांगो काय, बापन करी ऐसी माया. धर्म त्याच्या केले पाय, दिले अखय भय दादगा. केले उपकार सांगू काय, बापन करी ऐसे माय. धर्म त्याच्या देखिले पाय, दिले अभय भय दानगा. केले उपकार सांगो काय, बापन करी ऐसी माया. धर्म त्याच्या देखिले पाय, दिले अखय अभय दानगा. मनवूनी आलो या देशा, मनवूनी आलो या देशा. केले उपकार सांगो काय, बापन करी ऐसे माय. धर्म त्यांच्या देखिले पाय, दिले अभय भय दानगा. मनवूनी आलो या देशा, मनवूनी आलो या देशा. केले उपकार सांगो मी काय. अरे विशेष कौतुकाचं, बाप न करी ऐसी माय. एवढा प्रचंड मोठा उपकार संतांचा आपल्यावरती आहे. काय उपकार आहे? मज निरंतर जागविती. संत आपल्याला जागवण्याचं काम करतात. उठा जागी भारी आता, स्मरण करा पंढरी आता. भावे चरणी देवा माथा, सुख विव्यथा जन्माच्या. उठा जागे भारे आता, मन करा पंढरीनाथा. भावे चरणी देवा माथा, सुख विव्यथा जन्माच्या. माता जागा रे बाईनो जागा. जागा रे बाईनो जागा. जागा रे बाईनो जागा. आता जागा रे बाईनो जागा. हो जग जोगे जग जोगे, जाग जाग बोलती. जग जोगे जग जोगे, जाग जाग बोलती. जग जोगी जग जोगी, जाग जाग बोलती. जग जोगी जग जोगी, जाग जाग जगता जगदेवा राखा, काही बाबा. जगता जगदेवा राखा, काही बाब बाब बाब. जग जोगे जग जोगे, जाग जाग
आपल्याला जागवतात, अज्ञानाच्या झोपेतून काढतात, ज्ञानाची पहाट आपल्या जीवनामध्ये आणतात, आपल्यातला माणूस जागा करतात. खरं तर 2 हात 2 पाय 2 डोळे 1 नाक 2 कान म्हणजे काही माणूस नाही झाला. जोपर्यंत आपल्याला जगणं कळत नाही, आपल्यातली माणुसकी जागी होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण माणूस होऊ शकत नाही. श्रीमंताच्या लग्नामध्ये भाजीची बकेट घेऊन पळालात, किती पळालात तर त्याची काही नोंद होईलच काही, हे काही सांगता येत नाही. पण जेव्हा आपण गरिबाच्या लग्नामध्ये कडक कपडे जरी घालून उभे राहिलो ना, तर एखाद्याचं लग्न सुखरूप पार पडेल. हे कळायला पाहिजे माणसाला. माणसाची माणुसकी जागी करण्याचं काम संत करतात. म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. संत जागवतात आम्हाला. अशा संतांना मी काय द्यावं बरं? अभंगाचं 2रं चरण. काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे उतराई. हो काय द्यावे त्यासी भावे उतराई, जय हो काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे उतराई. ओ ठेवी तो हा पायी जीवा थोडा, ठेवी तो हा पायी जीवा थोडा, ठेवी तो हा पायी जीवा थोडा, ठेवी तो हा पायी जीवा थोडा. काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे उतराई. ओ ठेवी तो हा पायी जीवा थोडा, ठेवी तो हा पायी जीवा थोडा, ठेवी तो हा पायी जीवा थोडा, ठेवी तो हा पायी जीवा थोडा. काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे उतराई. हो फार सुंदर. काय द्यावे त्यासी भावी उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की संतांचे प्रचंड उपकार आहेत, त्यांच्या ऋणातून आम्ही उतराई कसं व्हायचं. खरं तर आम्ही आमचा जीव जरी काढून ठेवला तरी तो कमीच आहे. एक भाव तुकोबारायांच्या अंतकरणातून प्रगट झाला. एक उदाहरण सांगते आणि या 2ऱ्या चरणाला पटवून देते आणि सेवेची सांगता करते. लक्ष देऊन ऐका. धनपाल नावाचे एक श्रीमंत व्यक्ती होते, प्रचंड श्रीमंत, आणि त्या श्रीमंतीवरून त्यांचं नाव धनपाल. पण ते लग्नच करत नव्हते. का? म्हणे माझ्या कुटुंबामध्ये जर मी धार्मिक माणूस आहे, माझ्या परिवारामध्ये धर्मविरोधी जर पत्नी आली माझी, तर पूर्ण आयुष्य बर्बाद होईल. लक्षात घ्या, जेव्हा आपल्या जोडीला, आपल्या सोबतीला, आपल्या जीवनामध्ये आपल्या विचाराची माणसं आपल्या सोबत असतात ना, तर तेव्हा आपलं जीवन हे स्वर्ग असतं.
आणि जेव्हा आपल्या कुटुंबामध्ये आपल्या विरोधी विचाराची रोज वाद करणारी भांडणं करणारी माणसं असतात ना, तेव्हा आपलं जीवन नरक झालेलं असतं. स्वर्ग आणि नरक हे आपण किती चांगलं समजून घेऊन जगतो याच्यावरच अवलंबून आहे. रोज भांडणं असतील तर ते जीवन नरकापेक्षाही बहत्तर आहे. घरामध्ये माणसांचा विचार एक असला पाहिजे. म्हणून त्यांनी एवढा विचार केला की मी जर पूजेला बसलो तर अशी पत्नी मला पाहिजे की तिनं पाणी आणून दिलं पाहिजे. मी देवाला स्नान घालू लागलो तर तिनं चंदन उगाळलं पाहिजे. मी देवाला वस्त्र घालायला लागलो तर तिनं नैवेद्याचं ताट सजवलं पाहिजे. मी देवाला नैवेद्य दाखवू लागलो तर त्यानं घंटा वाजवली पाहिजे. अशा सुंदर विचाराची पत्नी मला पाहिजे. अलीकडे आपण मुलामुलींचे लग्न जुळवताना डिग्री जुळवण्याकडे जरा जास्त लक्ष देतो. माझा अजिबात विरोध नाही आहे, तुम्ही डिग्री जुळवू नका असं अजिबात म्हणणार नाही. पण जेवढं डिग्री जुळवण्याला महत्त्व देताना तेवढंच त्यांचे संस्कार जुळतात का नाही त्यालाही महत्त्व द्या. नाही तर फक्त डिग्री जुळवली आणि संस्कार नाही जर जुळले तर त्यांचं जीवन विसंगत होईल, जमणार नाही. त्यांचं पैसे खूप कमावतील पण समाधान मिळणार नाही. आणि जीवन दोघं सोबत शेवटपर्यंत गाठतील का नाही काही सांगता येत नाही. जगामध्ये अशा कितीतरी केसेस, अशा कितीतरी घटना आहेत. खूप संपत्ती आहे पण त्या घराला सुख आणि समाधान नाही. का? रोज उठलं की भांडण, एकमेकाच्या विचाराला क्रॉस, कुणी कुणाकडे पाहिलं की कपाळावर आठ्या पडतात, तोंडात पुटपुटतात, काहीतरी बोलतात, भांडणं करतात. त्यांच्या घरातलं गाणं नेहमी चव्हाट्यावरती. ही वेळ का? का संस्कार जुळलेले नाहीत. धनपालजी म्हणतात माझ्या विचाराची पत्नी मला पाहिजे. किती चांगला विचार आहे. आणि मग एक दिवस मित्र पळत आले म्हणजे धनपालजी अशी एक मुलगी आहे की तिचा पण संकल्प आहे, जो रोज 1000 वारकऱ्यांना, देव ब्राह्मणांना, साधू संतांना, गोरगरीब लोकांना जीव घालेल ना, ती त्याच्यासोबतच लग्न करणार. धनपाल म्हटले ही तर माझ्यापेक्षा परमार्थातली शेरणी आहे. हिच्यासोबत लग्न करणार, पत्रिका जुळते का नाही ते सुद्धा पाहणार नाही. आणि मग तिच्यासोबत लग्न झालं धनपालजीचं. लग्नानंतर 2-4 दिवसामध्ये धनपालजीनं सांगितलं बाई तुला दिलेला शब्द आता मी पूर्ण करतो. मी वारकऱ्यांना जेवणासाठी बोलावतो, तो स्वयंपाक तयार कर. बाई सुगरण होती आणि तिला दुसऱ्यांना जीव घालण्यात फार उल्हास होता. काही काही एवढ्या डेंजर आहेत त्यांना फक्त खाण्यात उल्हास आहे, खाऊ घालण्यात उल्हास नाही. काही काहींना उल्हास खूप आहे पण स्वयंपाकच जमत नाही. कधी तिखट तर कधी आळणे, कधी मीठ जास्त तर कधी खारट तर कधी तुरट. कसाही बनवतात स्वयंपाक. बिचारा भोळ्या भाबड्या असतात. उल्हास खूप आहे पण स्वयंपाकाचं जजमेंट जमतच नाही. लाडू केले तर 2 दगडाने फोडून खावे लागतात. पुरणाच्या पोळ्या केल्या तर सगळं पुरण बाहेर. भाकर करायला लागल्या तर अर्धी भाकरी चुलीनेच खाल्लेली असते. भाजी जर बनवायला लागला तर त्यातला सगळा अर्क चुलीमध्ये उतू गेलेला असतो. आणि काही काही तर असा भात करतात, ते म्हणतात ना आमचे महाराज लोक, वर कसले खाली करपवाडी मध्ये चिखलवाडी का काहीतरी, ते तसला प्रकार. काहींना उल्हास असतो पण बनवता येत नाही. काही सुगरण पण असतात पण वाढायला एवढ्या कंजूस असतात, मोकळ्या मनानं वाढतच नाहीत. अशाही असतात. काही काहींना तर काहीच कळत नाही. एकदा आम्ही गेलोत कीर्तनाला, पहाटेच जाऊन पोहोचलो, दूर आंतरप्रवास जास्त होता. आणि मग घरातली बाई आली, शहरातली बाई, खेड्यापाड्यातल्या महिला मोकळ्या मनाच्या, शहरातली बाई. शहराचं नाव सांगणार नाही, तुम्हाला वाटतंय त्या शहराचं नाव रिकाम्या जागेमध्ये भरून घ्या तुम्ही. गेल्यानंतर अर्ध्या तासानं आली, ताई आलात, स्वागत आहे तुमचं. मला बरं वाटलं स्वागत केल्यावर. बरं पाणी आणू का? पहिल्याच वाक्याला प्रश्नचिन्ह लागलो. म्हटलं अवघड आहे आता. मी म्हटलं नको पाणी, थंडीचे दिवस आहेत. बरं अर्ध्या तासानंतर पुन्हा आली, ताई चहा घेणार का? मी म्हटलं मला पित्ताचा त्रास आहे, मी चहा घेत नाही. पुन्हा जे गेली तर अर्ध्याच तासानं बाहेर आली, ताई जेवण करणार का? म्हटलं नाही, म्हणावं आपली पंचायत होणार. मी म्हटलं हो जेवण करणार. बाई जे गेली ते 2 तासानंच बाहेर आली, ताई जेवणात काय काय घेणार? आज तर आधीच पोटात भूक लागलेली होती. मी म्हटलं बाई आता तुम्ही आम्ही जेवणात काय काय घेणार हे विचारताय, सोपं सांगते. म्हटलं तुम्हाला भेटलं तर आणा. मका, घास, खपरी पेंड,
कडबा काही जर भेटलो तर घेऊन या, आम्ही खातो म्हणलं. काही अशा असतात, हे आपल्या गावातलं सांगत नाही मी गणित, बरं हे बाहेरचं सांगते गणित. तर काही मोकळ्या मनाच्या असतात, काही कंजूस असतात, काही नमेळ जमत नाही, असं काही असतं. पण ती बाई सुगरण होती धनपालजीची पत्नी. एवढा स्वयंपाक केला, संतांना जीव घातलं, पोटभर जीव घातलं, दक्षिणा देऊन त्यांना पाठवलं. संतांना जीव घातलं तर रुपया का होईना दक्षिणा दिलीच पाहिजे. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा रोजच हा कार्यक्रम, वारकऱ्यांना बोलवायचं, त्यांना जीव घालायचं, पाठवून द्यायचं, वारकऱ्यांना बोलवायचं, जीव घालायचं, पाठवून द्यायचं. कितीही धनवान माणूस असेल, रोजच संतांना जीव घातल्यानंतर गरिबी येईल का नाही? धनपालजीचं धन संपत आलं. धनपालजीच्या लक्षात आलं की आता आपण संतांना जीव घालू शकत नाही, आपलं धन संपत आलंय. धनपालजीनं लोकांना उसनवारी मागितली. दादा मला उसनं द्या, डाळ गूळ तेल मीठ मिरची उसनं मागितलं. उसनवारी किती दिवस? फक्त 6 महिने. 6 महिने लोकांनी उसनवारी दिली. पण 6 महिन्यानंतर लोक जेव्हा वापस मागायला लागली तेव्हा धनपालजीला देता येईना. लोकांच्या लक्षात आलं धनपालजी घेतात पण वापस देत नाहीत, आता कुणीच देऊ नका. धनपालजीला कुणी मदत करना. माझ्या ताई दादांनो, संतांना जीव घालण्याचा आपला नियम बंद पडेल या विचारानं धनपालजी दुःखी झाले. संतांना तर जीव घालायचं, उसनं कुणी देत नाही, काय करावं? लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. धनपालजीनं अक्षरशः संतांना जीव घालण्यासाठी चोरी चालू केली. लोकांच्या घरी चोरी करायचे, फक्त धान्याची, पैशाची नाही, धान्याची चोरी करायचे, संतांना जीव घालायचे. लोक सावध झाली, अरे म्हणे कोणीतरी धान्य चोरतंय. लोकांनी धान्याची व्यवस्था लावली. मग धनपालजीनं अशा लोकांची चोरी चालू केली की जे कधीच कीर्तनाला येत नाहीत, जे कधी गावच्या मंदिरात जाऊन दर्शन घेत नाहीत, सप्ताहाला देणगी देत नाहीत, कधी अन्नदान करत नाहीत, कधी क्षेत्रावरती जात नाहीत, अशा लोकांच्या घरी चोरी चालू केली. ती पण लोक सावध झाली. मग धनपालजीनं वाटमारी चालू केली. बरेच दिवस वाटमारी केली. त्या वाटेचा एवढा बोभाटा झाला की त्या वाटेवरच कोणी येईना. धनपालजी 2 दिवसापासून घराच्या बाहेर होते. कोणीतरी वाटसरू वाटेवरती येईल, मी त्याचं धन चोरल आणि संतांना जीव घालन. 2 दिवस त्या वाटेवरती कोणी आलं नाही. धनपालजी बेचैन झाले. दारात आपल्या घरी संत आहेत, त्या संतांच्या जेवणाची व्यवस्था आपण करू शकत नाहीत या विचारानं धनपालजी दुःखी झाले. माझ्या ताई दादांनो, धनपालजी देवाला प्रार्थना करतात. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकल देवाधिदेवा कृपाळवा जी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सहज रूपा. हे नारायणा, दारातल्या संतांना जीव घालल एवढीच व्यवस्था कर. उद्या संतांना घरी जाऊन सांगाल माझ्या घरी जेवायला येऊ नका, पण आज दारातल्या संतांना जीव घालण्यासाठी काहीतरी नियोजन लाव. एक तरी वाट सर्व वाटेवर पाठव. दुपारचे 12 झाले, कोणी त्या वाटेवर आलं नाही. धनपालजी म्हटले आता रिकामं तोंड घेऊन घरी जायचं नाही, आयुष्याची यात्रा संपवतो. आणि धनपालजीनं ठरवलं, मी रिकामं तोंड संतांना दाखवू शकत नाही, संतांच्या पोटातली भूक पाहू शकत नाही. दारातले संत न जेवता जर घरून वापस तसेच गेले तर आत्तापर्यंत केलेलं पुण्य वाया जाईल. धनपालजीनं जंगलातली लाकडं जमा केली, चिता पेटवली आणि पहिली प्रदक्षिणा देवानं त्या धनपालजीनं चालू केली. जशी त्या चितेला धनपालजीनं पहिली प्रदक्षिणा चालू केली, विटेवरच्या मालकानं वीटच सोडली. विटेवरचा मालक खाली उतरला, शृंगारगृहामध्ये गेला, भरपूर सोनं अंगावरती घातलं, पगडी डोक्याला घातली, डोळ्याला चष्मा, हातात छडी, पायात जोडा. भगवान निघाला. छुमछुम आवाज आला. रुक्माई म्हटल्या कुठं निघाले? जेव्हा तुम्ही एखाद्या वेळेस चांगले कडक इस्त्रीचे कपडे, डोक्यात टोपी घालून घराच्या बाहेर पडायला जाता, कधीतरी विचारत असतील ना तुम्हाला कुठं चाललात तुम्ही? तसं रुक्माईनं विचारलं, कुठं निघालात? रुक्माई, माझ्या एका विशेष भक्ताला भेटायला चाललो, मला पण येऊ द्या ना.
नाही म्हणे काहीतरी गडबड करशील तिकडे येऊन, तू नको येऊ म्हणे. काहीच गडबड करत नाही, मला येऊ द्या. ठीक आहे रुक्माई, खूप सोन्यानं मढवून घे स्वतःला. सोन्या नानानं मढल्या रुक्माई आणि निघाल्या. रुक्माई भगवान परमात्माच्या सोबत दोघांनी रूप बदलून शेठजीचं आणि सेठाणीचं रूप धारण केलं आणि जिथे धनपालजी होते ना तिथं आले. धनपालजी तिसरी चक्कर पूर्ण करून उडी घेणार, आवाज आला छुम छुम छुम. धनपालजी तिथे आले. धनपालजीनं पाहिलंय, अरे छुमछुम आवाज येतो, कोणी आलंय का? उडी घेणारे धनपालजी वळून पाहतात तर पाहिलं सहस्रदीपे दीपकैची प्रकाशली प्रभा, उचळल्या 10 दिशा गगना, आली सी शोभा. लख प्रकाश पडला, पण पाहिलं तर सोन्या नाण्यानं मडलेली म्हातारी जोडी. धनपालजी म्हणतात, भगवान तू देता है तो छप्पर फाड़ के देता है. अरे तू दिलंय तर एक तुला दिवसाची व्यवस्था मागितली, तू तर 10 वर्षाची सोय लावली. खरंच शुद्ध मनानं भक्ती करणाऱ्या, दान करणाऱ्या माणसाला देव देतो, छप्पर फाडून देतो. आणि देवानं खूप देऊनही जी माणसं सप्ताहाच्या धर्माच्या कामात देत नाहीत, अशा माणसाचं देव घेऊन सुद्धा जातो. पण कसं? भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है, और भगवान जब लेता है तो चमड़ी उधेड़ के लेता है. देताना सुद्धा खूप देतो आणि जाताना घेऊन जाताना सुद्धा खूप घेऊन जातो. हे धन नारळाच्या पाण्यासारखं येतं आणि कवठाच्या फळासारखं जातं, हे असं असतं. याच्या बाबतीत फार सतर्क राहावं लागतं. धनपालजीनं पाहिलं या म्हाताऱ्या जोडीला, पळत आले धनपालजी. शेठजी जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण बोलू नको, देवाचं माझं जमत नाही. ठीक आहे नका घेऊ देवाचं नाव, काय सेवा करू? अरे म्हणे या जंगलात कोणी धनपाल नावाचा डाकू आहे, त्याची नजर चुकून पलीकडच्या जर गावात तो आम्हाला सोडलं तर तुला 5 सोन्याच्या मोहरा. ठीक आहे शेठजी, तो डाकू मला माहिती आहे, माझ्या मागे मागे चला. आता देवाला सगळं कळतं, धनपाल कळत नाही का? भगवान निघाले धनपालच्या पाठीमागे. किर्र जंगलात धनपाल घेऊन गेला आणि जंगलात गेल्यानंतर असा त्यानं पाय आदळला, हाताच्या बाया मागे सारल्या आणि धनपाल बोलला, शेठजी याच देहाला धनपाल म्हणतात. असला देव घाबरला, दर घाम फुटला, शब्द फुटना, तू 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 धनपाल? हो म्हणे मीच धनपाल आहे. भगवान घाबरले, रुक्माई हसायला लागल्या. रुक्माई म्हणतात, मोठे मोठे राक्षस समोर उभे राहिले तेव्हा नाही एवढे घाबरले, काय नाटक लावलं यांनी घाबरायचं. भगवान कोपरा मारतात, रुक्माई तू पण नाटक कर. रुक्माई पण नाटक करतात आणि मग सगळं सोनं अंगावरचं दिलं. धनपाल आता येऊ का? थांब, तुझ्या बोटामध्ये अंगठी ती काढून दे, तिच्यामध्ये कमीत कमी संतांचं 2 दिवसाचं जेवण होईल. सोडली असते रे अंगठी तुला, पण तू एकदा सुद्धा जय श्रीकृष्ण बोलला नाही म्हणून सोडणार नाही. धनपाल ती निघत नाही. धनपाल म्हटलं थांब मी काढतो. धनपालनं अंगठी काढण्याचा प्रयत्न केला, अंगठीच निघाला. धनपालनं खिशातून सुरी काढली. धनपाल म्हटलंय बघ अंगठी तर जाऊ देणार नाही तुझ्यासोबत, आणि अशी तुला या करंगुळीची काही गरज नाही, कारण तुझे हात काही सत्कर्मात पुढं नाहीत. कारण तू श्रीकृष्ण बोलत नाही, तू दान धर्म काय करणार आहे? तुझ्या हाताला हे सोनं धन शोभा देत नाही. हाताचं भूषण दान आहे, वाणीचं भूषण भगवंताचं नाम आहे. मग तुला या करंगुळीची काही गरज नाही. करंगुळी कापताना अंगठी काढून घेतो. धनपालजीनं जशी बोटाला सुरी लावली तसे भगवान प्रगट झाले. पंढरीनाथ भगवान की जय. भगवान प्रगट झाले. धनपालच्या हातातलं शस्त्र गळून पडलं, ओठ कापरे झाले, अश्रूनं डोळे डबडबले, अंग रोमांचित झालं. काय बोलावं ते कळना, शब्द फुटना. देवा माफ करा, हा पापी माणूस तुमची करंगळी कापू लागलो होतो. देवा मला माफ करा, मी खूप पाप केलं, मी चुकलो. भगवान म्हणतात, धनपाल स्वतःला कोसू नको. देवा मी चोरी केली चोरी धनपाल तू, पण चोरी करून स्वतःचा संसार नाही वाढवला, तू संतांची सेवा केली तू चोरी. धनपाल चोरी केली तू, पण संतांना जीव घालण्याचं काम केलं. पत्नीला दागिने, स्वतःला प्रॉपर्टी नाही वाढवली, संतांची सेवा केली. धनपाल अशाही लोकांचं चोरलंस की जे कधी कथा. 2 चरणावरती विशेष आणि 2 चरणांना फक्त आपण स्पर्श केला, त्याचा अर्थ अगोदर सांगून ठेवलेला आहे. माझ्या वाणीला मी इथंच विराम देते. नियोजित वेळेपेक्षा 10 मिनटं जास्त झाले असतील. वयस्कर माणसं माझ्या समोर आहेत. कोणाला पाठीचा त्रास असतो, कोणाला गुडघ्याचा त्रास असतो, कोणाला उशिरा कळालं ना, झोपेचाही त्रास असतो. माझ्यामुळे त्रास झाला असेल, क्षमा असावी.
झालेली सेवा माऊलींच्या चरणी आम्ही पूर्ण करतो, ठेवतो. बोलण्याच्या ओघात काही अपशब्द गेले असतील क्षमा असावी. आमच्या लेकराला तुम्ही 2 वर्ष कथेची सेवा दिली त्याबद्दल मी स्वतः तुमचे धन्यवाद व्यक्त करते. आणि असंच तुमचं प्रेम आमची अंकिताताई असेल किंवा आमची संस्था असेल यावरती तुमचं प्रेम राहावं. आज महाराष्ट्रभर आपल्या संस्थेमध्ये शिकलेल्या बऱ्याच मुली कथा आणि कीर्तनाच्या माध्यमातून प्रवास करतात. काही मुलींच्या कथा सध्या नांदेडला चालू आहेत, काही पुणे भागात कथा करतात. पूर्ण महाराष्ट्रभर लेकरांचा कथा कीर्तनाचा प्रवास चालू आहे. असं इर्लाकरांचं कायम प्रेम अंकिताताईला संस्थेला प्राप्त व्हावं ही तुम्हाला माझी विनंती असेल. कधी आलात बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यात तर चकलंबा या गावी भेट द्या. तिथे 1100 वर्षापूर्वीचं देवस्थान आहे, सद्गुरू कल्याण स्वामी संस्थान. महाराजांची सेवा करतो. महाराजांची संजीवन समाधी आहे तिथे आणि परंपरेनं सेवा आलेली आहेत परिवारामध्ये. मागच्या 16 वर्षापासून मुलींची वारकरी शिक्षण संस्था तिथे चालू केली. एका मुलीपासून संस्था चालू केलेली. आज 250 ते 300च्या अधिक मुली तिथे कथा कीर्तनाचा अभ्यास करतात. मागच्या 4-5 वर्षापासून हा आकडा आहे. 250, 300, 350च्या जवळपास मुली कीर्तनासाठी येतात, कीर्तनाचा अभ्यास करतात, गायनाचा अभ्यास करतात. ह्या लेकरांची वय नाहीत. मृदंगाचार्य महाराज आपल्याला माहिती आहे किती घासावं लागतं, किती अभ्यास करावा लागतो, यांची जीव केवढी आहे, त्यांचं वय किती आहे. या अलीकडची राधिका फक्त 7वीच्या वर्गात यावर्षी आणि हे बाकी कोणी 9वीला आहे, कोणी 10वीला आहे, कोणी 11वीला आहे. 10वीचेच आहेत बरेच याच्यातले. तर यांचं वय नाही एवढं हे गाण्याचं. पण काय म्हणतात माऊलींची कृपा. अंकिताताई एक 3-4 वर्षात 4-5 वर्षाच्या काळामध्ये एवढी मोठी कथेत प्रगती झाली. या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद वाटतो आहे. तर असं हे सेवा कार्य मागच्या 17 वर्षापासून चालू आहे. महाराष्ट्रभरातले लेकरं तिथे कथा कीर्तनाचा अभ्यास करतात. महाराष्ट्रात असा एकही जिल्हा राहिला नाही की तिथली मुलगी आपल्याकडे शिकायला नाही म्हणून. आपल्या चिखली बुलढाण्याच्या भागातल्या खूप मुली आहेत आपल्याकडे शिकायला, खूप मुली. जालना जिल्ह्यातल्या अगदी सांगली, सातारा, कोल्हापूर, नागपूर, मुंबई, पुणे, महाराष्ट्राबाहेर जिथे मराठी बोलल्या जातं असे आंध्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि गुजरात या बॉर्डरवरची सुद्धा लेकरं आपल्याकडे शिकायला आहेत. तर खूप छान मुली कथा कीर्तनाचा अभ्यास करतात. त्या संस्थेला कुठलं राजकीय शासकीय पाठबळ नाही. फक्त लोकांच्या मदतीतून त्या देवस्थानचा जीर्णोद्धार. लेकरं बिचारी ज्यांना आईवडील आहेत त्यांचे आईवडील जेवणा खाण्याचा खर्च भरतात. तिथे 16 वर्षापासून तिथे शिक्षणाची फी नाही आहे, जेवणा खाण्याचा खर्च घेतात. कारण आपल्याला कोणाची मदत नाही. ठराविक आणि मोजक्या मुली अशा आहेत की त्यांना आई पण नाही, वडील पण नाही. तसंही कोणी असेल तुमच्याकडे तर संपर्क करा, पण ते निवड अनाथ असावं. आता कधी कधी लोक आम्हालाही फसवतात. सगळे असतात तर म्हणतात त्याला कोणच नाही. अशानं चांगली कामं टिकून राहत नाहीत. मग चांगल्या कामाला टिकवायचं असेल तर त्याच्यासाठी सत्यता आणि सहकार्य या 2 गोष्टींची गरज असते. तुमच्यासारखी लोक महाराष्ट्रभरातून रोज मला मदत करतात. त्या माध्यमातून कल्याण स्वामी संस्थांचं बांधकाम खूप सुंदर मंदिर महाराजांचं बनवलं आहे. इतर आवाराचं काम चालू आहे. त्या पवित्र कार्यासाठी महाराष्ट्र मदत करतोय. आज इर्ला गावात आम्ही आलोत. तुम्ही रोज आम्हाला TV, YouTube या माध्यमातून पाहत असाल. आज प्रत्यक्षात तुमच्या समोर आहे. TV, YouTubeला तर पाहतच असताल, पण मागच्या वर्षापासून अंकिताताईच्या तोंडूनही संस्थेबद्दल ऐकत असाल. तर बस त्या संस्थेबद्दल तुम्हाला जे काही सहकार्य करणं होईल ते करावं. आज मी तुमच्याकडे उभी आहे. देवस्थानसाठी, देवस्थानच्या बांधकामाकरता तुम्हाला स्वेच्छेनं जी काही मदत करायची असेल तर तुम्ही माझ्याकडे कीर्तन झाल्यानंतर सुपूर्द करू शकतात. कारण त्या संस्थेच्या विकासासाठी तुमच्यासारख्यांच्या मदतीची गरज आहे. तिथे त्या देवस्थानचं बांधकाम सुंदर चाललं आहे. तिथे छत्र झालं, त्या छत्राखाली कितीतरी कीर्तनकार, कथाकार घडत आहेत. ती लेकरं जेव्हा नावारूपाला येतात, समाजामध्ये ज्ञानोबाराय तुकोबारायच्या विचाराचा प्रसार करतात, तर ती लेकरं स्वतःच्या घरच्या गोष्टी कीर्तनात सांगत नाहीत. ते ज्ञानोबाराय तुकोबाराय लोकांना शिकवतात. त्यांच्या वाणीच्या प्रभावानं एक जरी माणूस, एक जरी माझी ताई त्यांचं जीवन सुधारलं, माळकरी बनले, वारकरी बनले, त्यांच्या मनावर परिणाम झाला, कथा ऐकून त्यांना समाधान भेटलं, तर त्या पुण्याईमध्ये आमच्या त्या लेकराचा तर भाग आहेच. पण त्या पुण्याईमध्ये त्या लेकराचा तर भाग आहे, पण त्या लेकरांना घडवणारी संस्था आहे ना, त्या संस्थेमध्ये सुद्धा तुमचा पुण्याईचा वाटा असणार आहे. म्हणून त्या पवित्र कार्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं हे सगळ्यांना आवाहन आहे. कीर्तन झाल्यानंतर जे भाविक संस्थेसाठी मदत करतील त्यांचं मदत आम्ही स्वीकारू, माईकमध्ये पुकारण्याचा प्रयत्न करू. चांगल्या कामासाठी आमच्यासारखी माणसं जर जीवन वाहून चालतात तर तुमच्यासारख्यांनी मदतीचा हात द्यायला काहीही हरकत नाही. कधीतरी चकलंबा गावी या वर्षभराच्या काळामध्ये
मंदिरावर कळस बसवण्याचा कार्यक्रम होणार आहे. एवढा सुंदर कार्यक्रम असणार आहे की त्या कार्यक्रमासाठी इर्लाकरांनाही पत्रिका असणार आहे. भले मी जरी तुमच्याकडे आज कीर्तनाला आले म्हणून मी पत्रिका पाठवते असं नाही. जिथं मी नाही गेले पण माझे विद्यार्थी पोहोचलेले आहेत त्या गावाला सुद्धा कळसाच्या कार्यक्रमाची पत्रिका जाणार आहे. तुमच्यासाठी माझं निमंत्रण असेल. 1 वर्षभर लागेल अजून कळस बसण्यासाठी. तर या कल्याण स्वामी संस्थांच्या पवित्र कार्यामध्ये इर्लेकरांचा मोठा वाटा असावा असं मला वाटतंय. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करून वाणीला विराम. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली रे कुडे वेदी बागुडे करा क्षमा पराज महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारिला अधिकार रे आपला. करा क्षमा पराज